योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय राधाकृष्णन साहेब, ज्यांच्यासाठी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या ठिकाणी जमलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, नीलमताई गोरे मॅडम, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, दीपकजी केसरकर, दादासाहेब भुसे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच निमंत्रक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, नरेशजी मस्के साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्या लेखणीतनं हे पुस्तक निर्माण झाले ते प्राध्यापक ढवळ सर, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि ढवळ सरांच्या ह्या नशिबामध्ये हा 2 वर्षांना साहेब योग आला। 2 वर्ष या पुस्तक प्रकाशनाचं नियोजन आम्ही करत होतो आणि हे जर पुस्तक आपण वाचलं तर राजकारणाच्या पलीकडचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आहेत हे या पुस्तकातनं आपल्या सगळ्यांना वाचायला मिळणार आहे। आणि म्हणून आमचा सगळ्यांचा आग्रह होता की आपण सगळ्यांनी या व्यासपीठावर यावं, त्याचं प्रकाशन करावं। नव्यानं रुजू झालेले माननीय राज्यपाल साहेबांकडे देखील आम्ही गेलो। मला मनापासून राज्यपाल साहेबांना देखील धन्यवाद द्यायचे आहेत की 1 मिनिटात त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या राज्यपाल साहेबांनी घेतलेला कार्यक्रम हा तसाच्या तसा पार पाडणं ही माझी देखील जबाबदारी आहे। त्याच्यामुळे 7 तारखेला मी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, त्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। देवेंद्रजी आणि अजितदादांनी तर हा घरचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला। व्यासपीठावरची सगळीच मंडळी कुटुंबातली आहेत म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। पण मला विशेषतः प्रदीप ढवळ सरांच्या जिद्दीला देखील दाद दिली पाहिजे, कारण ज्यावेळी त्यांनी पुस्तक लिहायचा प्रयत्न सुरू केला आणि शिंदे साहेब तुम्ही त्यांना वेळ दिलात तर तुमच्याशी चर्चा करून ते पुस्तकरूपी लोकांसमोर आणणं हे फार कठीण काम प्रदीप ढवळ सरांनी केलेलं आहे, अरुंधतीताईंनी केलेलं आहे। त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी ढवळ सरांना आणि अरुंधतीताईंना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। मधुबाई देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत। ढवळ सरांनी मधुबाईंना ज्यावेळी सांगितले की याची प्रस्तावना आपण लिहिली पाहिजे त्यावेळी मधुबाईंनी स्पष्ट सांगितलं की सर्वसामान्य माणसातला राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर ही प्रस्तावना लिहायला मला देखील आवडेल आणि मी ही स्वीकारतो असं समजून मधुबाईंनी देखील ही प्रस्तावना लिहिली। व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींनी यासाठी मेहनत घेतली, त्याबद्दल निमंत्रक म्हणून सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। व्यासपीठावरच्या प्रत्येकानं हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।